नमस्कार मित्र, मी ऋषिकेश मीरा मुकुटरायकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर. तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत. जसं बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन हा चॅप्टर चालू होता, त्यामधला एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे ब्लड व्हेसल्स. बघा आता ब्लड व्हेसल्स, आपण जसं पंपिंग ऑर्गन म्हणून हार्ट पाहिलं, हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चर, त्याच्यानंतर फंक्शनिंग पाहिलं की हार्ट फंक्शन कसं करत आहे. आता हार्ट फंक्शन करत आहे, परंतु बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत जे ब्लड आहे ते कोणत्या पद्धतीनं ट्रान्सपोर्ट केल्या जात आहे, त्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलो ब्लड व्हेसल्स. त्याच्या थ्रू आपण समजून घेऊ की जे सर्क्युलेशन चालते आपल्या बॉडीमध्ये ते कशा पद्धतीने होते. ठीक आहे, तर कुठलाही विलंब न करता आपण डायरेक्ट कॉन्सन्ट्रेट करूया आपल्या टॉपिकवर, ज्याला आपण म्हटलेलं आहे ब्लड व्हेसल्स. बघा आता ब्लड व्हेसल्स बद्दल काय सांगितलं आहे की द आर्टरीज, बघा आर्टिओल्स, कॅपिलरीज, व्हेन्युल्स and veins are the blood vessel. आता ब्लड व्हेसल तर म्हटलं, पण इट इज द कॉमन नेम फॉर ऑल द ब्लड व्हेसल्स, अंडरस्टूड. परंतु ब्लड व्हेसलचे काही वेगवेगळे नाव आहेत, ते म्हणजे आर्टरीज आहेत, आर्टिओल्स आहेत, कॅपिलरीज आहेत, व्हेन्युल्स आहेत आणि व्हेन्स आहेत. ह्या सगळे कशाचे टाइप्स आहेत तर तुमच्या ब्लड व्हेसल्सचे. द स्टडी ऑफ ब्लड व्हेसल्स इज कॉल्ड ॲज एन्जिओलॉजी. आता ज्या ब्रांचमध्ये ब्लड व्हेसलची स्टडी केली जाते त्या ब्रांचचे नाव सांगितलं आपल्याला एन्जिओलॉजी. एन्जिओलॉजी इज द ब्रांच इन विच ब्लड व्हेसल स्टडी इज डन. ज्या ब्रांचमध्ये ब्लड व्हेसलचा स्टडी केल्या जाते त्या ब्रांचला आपण काय म्हटलेलं आहे, एन्जिओलॉजी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दे आर थिक वॉल्ड. आता आर्टरीज बघू, जे आपण आर्टरीज, आर्टिओल्स, त्याच्यानंतर कॅपिलरीज, व्हेन्युल्स आणि व्हेन्स या सगळ्या पाहिलं तर इन डिटेलमध्ये आर्टरीज म्हणजे नेमकं काय, तर आर्टरीज बद्दल आपण बघणार आहे. बघा आर्टरीज काय आहेत तर एक मिनिट, ठीक आहे. दे आर थिक वॉल्ड व्हेसल्स दॅट कॅरी मेनली ऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज काय हे ज्याच्या वॉल थिक असतील, थिक वॉल्ड ब्लड व्हेसल ज्या असतील त्या आर्टरीज असतील, अँड दॅट मेनली काय कॅरी करेल तर ऑक्सिजनेटेड ब्लड. ज्या मेनली ऑक्सिजनेटेड ब्लड करतील, ज्याच्या वॉल मेनली थिक असतील, त्याला आपण का म्हणू, आर्टरीज. एक त्याला एक्सेप्शन आहे, डिऑक्सिजनेटेड इन पल्मोनरी आर्टरी. एक्सेप्शन आपण आधीच पाहिले होतो सुरुवातीला की अशी आर्टरी जे फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते त्याचं नाव होतं पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी सोडून सगळ्या ज्या आर्टरीज असतील त्या फक्त ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करतील फ्रॉम हार्ट टू द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे आर्टरी जनरली जे ब्लड ट्रान्सपोर्ट करते, कॅरी करते, ते हार्ट पासून तर बॉडी पार्ट्स पर्यंत, जे की मेनली ऑक्सिजनेटेड ब्लड असते. एक्सेप्शन तुम्हाला सांगितलं पल्मोनरी आर्टरी, जे की हार्ट पासून तर लंग्स पर्यंत ब्लड ट्रान्सपोर्ट करते आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. ठीक आहे, त्यानंतर बघा द मेन अँड द लार्जेस्ट आर्टरी इज ॲओर्टा. बघा MCQ फॉर्म होऊ शकते इथं. जे मेन आहे आपल्या बॉडीमधली आणि लार्जेस्ट आर्टरी आहे ते कोणती आहे तर ॲओर्टा, विच ब्रांचेस टू फॉर्म आर्टरीज. जे डिवाइड होते, रिडिवाइड होते, जे ब्रांचेस फॉर्म करते आणि ब्रांचेस फॉर्म करून काय फॉर्म करते, आर्टरीज दॅट एंटर व्हेरियस ऑर्गन. आणि आर्टरीज कॅरी करते ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि व्हेरियस ऑर्गनमध्ये एंटर करते, विच फर्दर डिवाइड्स इन टू थिनर ब्रांचेस ऑफ डायमीटर 120 mm कॉल्ड आर्टिओल्स. बघा आता ऑर्गनपर्यंत आर्टरीज गेल्यानंतर त्या ऑर्गनच्या आतमध्ये ते आणखी डिवाइड होते, फाईन ब्रांचेस फॉर्म करते. त्याच्या डायमीटर तुम्हाला सांगितले 120 mm आणि ती कशाच्या थ्रू जाते तर आर्टिओल्सच्या इनसाइड द ऑर्गन. म्हणजे ऑर्गनपर्यंत आर्टरीज म्हणून जाते, हार्टपासून अराईज ॲओर्टा म्हणून होते, ऑर्गनपर्यंत आर्टरीज म्हणून जाते आणि ऑर्गनच्या आतमध्ये ते आर्टिओल्स म्हणून ऑर्गनच्या आतमध्ये एंटर करते. आर्टिओल्स फर्दर डिवाइड इनटू स्मॉलर ब्लड व्हेसल कॉल्ड ॲज मेटा आर्टिओल्स. बघा ऑर्गनच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर आर्टिओल्स आणखी डिवाइड होतात, फर्दर डिवाइड होतात मेटा आर्टिओल्समध्ये आणि त्याची डायमीटर 70 mm असते, विच फर्दर डिवाइड इनटू कॅपिलरीज. आणि मेटा आर्टिओल्स फायनली डिवाइड होतात कॅपिलरीजमध्ये. म्हणजे सुरुवातीला ॲओर्ट अराईज झालेली हार्टपासून ॲओर्टाचं डिवायडेशन होते, आर्टरीज फॉर्म करते, आर्टरीजचं डिवायडेशन होते, आर्टिओल्स फॉर्म होतात, आर्टिओल्स डिवाइड होतात, मेटा आर्टिओल्स फॉर्म करतात आणि मेटा आर्टिओल्स डिवाइड होऊन कॅपिलरीचं फॉर्मेशन करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलं आहे
arteries further divide into smaller blood vessels called as meta-arterioles, which divide further into capillaries. Smooth muscle layer of arteries is innervated by sympathetic fiber which control vasoconstriction and vasodilation upon the stimulus. बघा आता काय सांगितलं आहे की स्मूथ मसल लेअर असते आर्टरीज मध्ये जे इन्व्हर्टेड करते काय तर सिंथेटिक फायबर पासून बनलेली एक लेअर असते ते व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसोडायलेशन साठी रिस्पॉन्सिबल असते. आता व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसोडायलेशन म्हणजे काय तर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट होणे आणि व्हॅसोडायलेशन म्हणजे ब्लड व्हेसल रिलॅक्स होणे. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसोडायलेशन स्टिम्युलसच्या रिस्पॉन्सवर ते डेव्हलप होते की ब्लड व्हेसल ही व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करणार आहे की व्हॅसो डायलेशन करणार आहे. लक्षात येऊ राहिलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला समोर डायग्राम दिसते. डायग्राम मध्ये तुम्हाला एक मोठी ब्लड व्हेसल्स दाखवलेली आहे जे की तुम्हाला आर्टरी आहे. आर्टरीमध्ये 3 वेगवेगळ्या इंटिमा मीडिया आणि ॲडव्हान्टेज या 3 लेअर दाखवले आहे. हे तुमची काय नॉर्मल आर्टेरियल वॉल आहे आणि ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये ह्या आर्टरीज तुम्हाला दिसते. हे आर्टरीजचं स्ट्रक्चर आहे. हे पूर्ण ऑल ओव्हर द बॉडी स्प्रेड झालेलं आहे जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत न्यूट्रियंट आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट ब्लड व्हेसल्स आपल्याला बघायचे आहे ते म्हणजे कॅपिलरीज. आता कॅपिलरीज काय असते जे स्मॉलेस्ट ब्लड व्हेसल आहे. बघा दीज आर दी स्मॉलेस्ट ब्लड व्हेसल्स. डायमीटर सांगितली आहे तुम्हाला अबाउट 8 म्यूएम. 8 म्यूएम डायमीटर असलेली स्मॉलेस्ट ब्लड व्हेसल्स म्हणजे तुमची कॅपिलरी. कशापासून बनलेली आहे मेडअप ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. बघा कॉमस इपिथेलियल सेल्स पासून बनलेली आहे जे की रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन ज्या मेम्ब्रेनवर रेस्टिंग आहेत त्याला आपण एंडोथेलियम म्हटलेलं आहे. डिस्कवर्ड कोणी केल्या तर ज्या सायंटिस्टनी तुमच्या कॅपिलरी डिस्कवर्ड केल्या त्यांचं नाव आहे मार्सेलो मालपिगी. बघा इट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट मार्सेलो मालपिगी हु इन्व्हेंटेड द कॅपिलरीज. कॅपिलरीजचा ज्यांनी शोध लावला ते म्हणजे मार्सेलो मालपिगी. त्यानंतर बघा आर ऑल्सो रेफर्ड ॲज एक्सचेंज व्हेसल्स. कॅपिलरीजलाच आपण एक्सचेंज व्हेसल्स म्हणतो. आता एक्सचेंज व्हेसल्स का म्हणतो याचं रिझन समोर येणार आहे. ॲज दे आर द साईट ऑफ एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द ब्लड अँड टिश्यू. म्हणजे ॲट एक्झॅक्ट ज्या ठिकाणी मटेरियलचं एक्सचेंज होते तिथं कॅपिलरीज प्रेझेंट असतात म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे एक्सचेंज व्हेसल्स. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्टली आता जर एखाद्या साईडवर सेलच्या साईडवर सेल्युलर लेवलवर एक्सचेंज ऑफ मटेरियल होते तर सेल्युलर लेवलवर कोणती ब्लड व्हेसल प्रेझेंट असते तर कॅपिलरी. म्हणूनच आपण कॅपिलरीला एक्सचेंज व्हेसल असं सुद्धा म्हणतो. दे आर प्रेझेंट नियर ऑलमोस्ट द सेल ऑफ द बॉडी. सेलच्या सर्वात जवळ प्रेझेंट असणारी ब्लड व्हेसल्स आहे ॲट द इंट्रासेल्युलर स्पेसेस. म्हणजे 2 सेलच्या मधात जे स्पेस असते ज्याला इंट्रासेल्युलर स्पेस म्हणतो त्या स्पेसमध्ये जी ब्लड व्हेसल प्रेझेंट असते ते तुमची कॅपिलरीज आहेत. त्यानंतर व्हाईल अ वस्क्युलर टिश्यू बिंग डिवाइड ऑफ इंट्रासेल्युलर स्पेसेस अँड ऑल्सो डिवाइड ऑफ कॅपिलरी. बघा हे जे व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत हे जे इंट्रासेल्युलर स्पेसेस आहेत या इंट्रासेल्युलर स्पेसेसमध्ये कोणतीच ब्लड व्हेसल्स आहे ती त्यामध्ये प्रेझेंट असते ती फक्त कॅपिलरी आणि सेलच्या सर्वात जवळ प्रेझेंट असणारी ब्लड व्हेसल्स म्हणजे तुमची काय असते कॅपिलरीज. त्यानंतर बघा तुमच्या समोर एक डायग्राम दिसते. डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवला या साईडना आर्टिओल्स आहे आर्टरीज आहे व्हेन आहे व्हेन्युल्स आहे. लक्षात येऊ राहिलं. म्हणजे जर विचार केला तर ही आर्टरीज आहे ही डिवाइड झाली रिडिवाइड झाली तिने आर्टिओल्स फॉर्म केला आर्टिओल्स डिवाइड झाले रिडिवाइड झाले परत मेटा आर्टिओल्स फॉर्म केला आणि लास्ट डिव्हिजन आहे याच्यामध्ये काय फॉर्म करू राहिले कॅपिलरीज. त्याच्यानंतर इकडे व्हेन्स सुद्धा काय व्हेन्स डिवाइड झाल्या व्हेन्युल्स फॉर्म केला आणि व्हेन्युल्स परत डिवाइड होऊन काय फॉर्म करू राहिल्या कॅपिलरीज. म्हणजे कॅपिलरीज काय इज द स्मॉलेस्ट आर्टरी विच इज प्रेझेंट ऑलमोस्ट नियर टू द सेल. सेलच्या सर्वात जवळ प्रेझेंट असणारी जी ब्लड व्हेसल्स आहे त्याला आपण म्हटलेलं आहे कॅपिलरी. त्यानंतर बघा काय सांगितलं तुम्हाला नेक्स्ट ब्लड व्हेसल ज्याला आपण काय म्हणतो व्हेन्स. आता व्हेन्स बद्दल काय सांगितलं आहे दे आर thin walled vessel that carry mainly deoxygenated blood. बघा थिन वॉलची आहे जसं आपण आर्टरीला थिक वॉल म्हटलं आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते असं म्हटलेलं आहे तसंच व्हेन त्याच्या अपोजिट आहे. व्हेन काय आहे की इट इज द थिन वॉल्ड ब्लड. याच्या वॉल जे आहेत त्या थिन आहेत आणि मेनली काय करू राहिली डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता याला सुद्धा एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय आहे तर ऑक्सिजनेटेड इन द पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन या व्हेनला एक्सेप्शन आहे. एकटी पल्मोनरी व्हेन अशी आहे की जे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि पल्मोनरी व्हेन सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ज्या व्हेन्स आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करतात. व्हेन्युल्स इनसाइड द ऑर्गन युनाइट फ्रॉम व्हेन्स विच
इन अ टर्न टू युनाइट फ्रॉम व्हेना कॅवा. बघा सर्वात मोठी जर व्हेन्सचा विचार केला तर इट इज द व्हेना कॅवा. म्हणजे व्हेन्युलच्या आतमध्ये जे ऑर्गन्स असतात ते युनाइट होतात आणि काय फॉर्म करतात, व्हेन विच इन टर्न युनाइट टू फॉर्म व्हेना कॅवा. आणि व्हेन्स जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा ते काय फॉर्म करतात, तर व्हेना कॅवा. द लार्जेस्ट व्हेन इज इन्फेरियर व्हेना कॅवा, ज्याला आपण पोस्ट कॅव्हल सुद्धा म्हणतो. जर इथं सुद्धा एक तुमचा MCQ फॉर्म होते, इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. लार्जेस्ट व्हेन, जे लार्जेस्ट व्हेन आहे तिचं नाव सांगितलं, इट इज द इन्फेरियर व्हेना कॅवा. बघा आठवा, तुमच्या हार्टमध्ये प्रेझेंट होती इन्फेरियर व्हेना कॅवा. आणि ज्याला आपण पोस्ट कॅव्हल सुद्धा म्हटलेलं होतं, काय की इट इज द लार्जेस्ट व्हेन. लक्षात येऊ राहिलं, लार्जेस्ट व्हेनचा जेव्हा आपण विचार करतो तर ते काय होती तुमची इन्फेरियर व्हेना कॅवा. तुमच्या समोर एक डायग्राम दिसते, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला ब्लड व्हेसल्स दाखवलेले आहेत. ब्लड व्हेसल्स, आर्टरीज आणि व्हेन्स, ज्या तुम्हाला तुमच्या या हे जे फिगरमध्ये बॉडी दिसून राहिली, या बॉडीमध्ये रेड कलरच्या ज्या काही सर्व तुम्हाला ब्लड व्हेसल दिसते आहेत त्या ब्लड व्हेसल्स काय आहेत, तर आर्टरीज आहेत. आणि ज्या ब्ल्यू कलरमध्ये दिसून राहिल्या, ब्ल्यू कलर काय शो करते की ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, आणि रेड कलर शो करते की ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करू राहिलं. ऑक्सिजनेटेड कॅरी करू राहिलं रेड कलर आहे म्हणजे ती कोण आहे, आर्टरी. आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करू राहिलं ब्ल्यू कलर आहे म्हणजे ते कोण असेल, तुमची व्हेन्स. आणि ऑर्गनच्या इनसाइड म्हणजे ॲट इंट्रासेल्युलर स्पेसेसमध्ये प्रेझेंट असते ते म्हणजे तुमची कॅपिलरीज. ठीक आहे. त्यानंतर बघा सांगितलं आहे तुम्हाला हिस्टोलॉजी ऑफ आर्टरीज अँड व्हेन. नेक्स्ट टॉपिक आहे आपला हिस्टोलॉजी ऑफ आर्टरीज अँड व्हेन, म्हणजे व्हेनच्या टिश्यूजचा अभ्यास, आर्टरीजच्या टिश्यूजचा अभ्यास, त्याला आपण काय म्हणून राहिलो, हिस्टोलॉजी ऑफ आर्टरीज अँड व्हेन्स. बघा त्यामध्ये काय सांगितलं आहे, वॉल ऑफ अन आर्टरी अँड अ व्हेन कन्सिस्ट ऑफ 3 कोट्स. आर्टरीजच्या वॉलचा विचार केला, व्हेन्सच्या वॉलचा विचार केला तर त्या जवळपास 3 लेअर काय करतात, 3 लेअर पासून फॉर्म झालेले असतात. 3 लेअर कोणकोणत्या, पहिली सांगितली आहे त्यामधली ट्युनिका एक्सटर्ना, सेकंड लेअर सांगितली आहे ट्युनिका मीडिया, आणि थर्ड लेअर सांगितली आहे त्याच्यामधली ट्युनिका इंटरना. या 3 लेअर पासून तुमची आर्टरीज म्हणा की तुमची व्हेन्स म्हणा ही काय झालेली आहे, फॉर्म झालेली आहे. आता ट्युनिका एक्सटर्ना काय की ऑल्सो कॉल्ड ट्युनिका ॲडव्हान्टेशिया. ट्युनिका एक्सटर्नालाच आपण ट्युनिका ॲडव्हान्टेशिया सुद्धा म्हणतो. इट इज द आउटर मोस्ट fibrous layer made up of connective tissue rich in collagen fiber that provide stent to the blood vessel preventing their over dilation. पहिली लेअर सांगितली आहे तुम्हाला ट्युनिका एक्सटर्ना. ट्युनिका एक्सटर्ना बरोबर तिलाच आपण ट्युनिका ॲडव्हान्टेशिया सुद्धा म्हणतो. आउटर मोस्ट लेअर आहे, फायबरस लेअर आहे, कनेक्टिव्ह टिश्यू पासून फॉर्म झालेली आहे, जे की रिच आहे कोलॅजिनस फायबरमधून आणि जे की तुमच्या ब्लड व्हेसलला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करू राहिली, ती लेअर म्हणजे ट्युनिका एक्सटर्ना. सेकंड लेअर सांगितली आहे तुम्हाला ट्युनिका मीडिया. नावातच समजते मीडिया म्हणजे मिडल लेअर असेल. इट इज द मिडल थिकेस्ट लेअर, मिडल आहे बघा, मिडल आहे. थिकेस्ट आहे म्हणजे सर्वात जाड लेअर अशी आहे. मेड अप ऑफ स्मूथ मसल्स, fibers and elastin connective tissue. The thickness of this layer is variable depending upon the position of blood vessel from the heart. It is thicker in arteries through. बघा लक्षात घ्या की काय सांगितलं आहे नेमकं. सेकंड लेअर आहे, मिडल लेअर आहे ट्युनिका मीडिया. इट इज द मिडल, आपण म्हटलं थिकेस्ट लेअर आहे, सर्वात जाड आहे. 3 पैकी सर्वात थिक जर लेअर कोणती असेल तर ट्युनिका मीडिया. त्यानंतर काय सांगितलं आहे, स्मूथ मसल फायबर आणि इलास्टिन कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली आहे. त्याच्यानंतर याची जे थिकनेस आहे ते डिपेंड करते की त्या पोझिशनला कुठं आहे. हार्टच्या सर्वात जवळ असेल तर त्याची थिकनेस सर्वात जास्त असेल. जसे हार्ट पासून ते लांब जाईल त्याची थिकनेस काय राहील, चेंज होत जाईल, कमी होत जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ट्युनिका इंटरना. आता ट्युनिका थर्ड लेअर सांगितली आहे ट्युनिका इंटरना. इंटरना म्हणजे ऑब्विसलीच इंटरनल लेअर असेल. ऑल्सो कॉल्ड एज ट्युनिका इंटिमा, त्यालाच आपण ट्युनिका इंटिमा सुद्धा म्हणतो. इट इज द इनर मोस्ट थिनेस्ट लेअर मेड अप ऑफ अन आउटर लेअर ऑफ इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू पासून फॉर्म झालेली आहे, आउटर लेअर आहे, ज्याला आपण ट्युनिका इंटिमा सुद्धा म्हटलेला आहे. त्याच्यानंतर हे काय थिनेस्ट आहे. जशी थिकेस्ट लेअर जर आपण ट्युनिका मीडियाला थिकेस्ट म्हटलं तर सर्वात थिनेस्ट लेअर जी असेल ती तुमची ट्युनिका इंटरना असेल. त्याच्यानंतर रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. कॅपिलरीज कन्सिस्ट ऑफ ओनली एंडोथेलियम. कॅपिलरीज मध्ये फक्त एंडोथेलियम ही लेअर असते. द हॉलो स्पेस इन द ब्लड व्हेसल इज कॉल्ड एज ल्युमेन. बघा जे ब्लड व्हेसल अशी असते, ही ब्लड व्हेसल आहे समजा, जरी 3 लेअर पासून फॉर्म झालेली असेल पण याच्या ही जे हॉलो स्पेस प्रेझेंट आहे या हॉलो स्पेसला आपण काय म्हणतो, ल्युमेन. दिस हॉलो स्पेस इज कॉल्ड ॲज ल्युमेन. यामध्ये जे हॉलो स्पेस प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणून राहिलो, ल्युमेन. आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्स
आर्टरीज पाहिल्या, आर्टिओस पाहिल्या, मेटा आर्टिओस पाहिल्या, कॅपिलरीज पाहिल्या, व्हेन्युल्स पाहिल्या आणि व्हेन्स पाहिल्या. या सगळ्या काय आहेत? ब्लड व्हेसल, ज्याच्या थ्रू हार्ट जे ब्लड पंप करते ते बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत जात आहे, प्रत्येक टिश्यू पर्यंत जात आहे आणि याच्या थ्रूच आपली जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे जे कंप्लीट होत आहे. याच्यानंतरचा जो पोर्शन आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. तोपर्यंत धन्यवाद.